नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर बघा, माझे जे मनी प्लॅनचे झाड आहे पहिले खूप छोटे होते, आता ते एका महिन्यामध्ये किती मोठे झाले बघा. आणि व्हिडिओ बनायचा उद्देश असा आहे की ते मेन म्हणजे ते पाण्यामध्ये उगलेले तुम्ही बघू शकता बघा. आणि माती भीती वगैरे काहीच नाही, तिथं पूर्ण पाणी आहे. तर तुम्ही बघा एकदा, हे बघा एक झाड माझं हे वाला खूप सुंदर मस्त वर येऊ लागले. आणि हे पण, याचे पण पानं जास्त आहे. हे जे आहे अलीकडलं ते पण पूर्ण पाण्यात आहे. ते हे जे आहे तर हे पण पूर्ण पाण्यामध्ये, पण त्याला आम्ही पन्नी बांधलेली आहे. कारण की माहिती का, त्याचे जे पान आहे ना ते बाहेर निघता येतं त्यामुळं. आणि याचे याचं जे एक पान डायरेक्ट मध्ये आलेलं आहे बघा, तुम्हाला दिसत असेल बॉटलमध्ये पान उगलेलं आहे. आणि एकदम सुंदर प्रकारे एकदम नाजूकवानी हे वालं झाड उगू लागलं. आणि हे वालं मनी प्लॅन हे पण उगले मस्त. याचे पण पत्ते खूप सुंदर आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल बघा. हे बघा असं आहे. आणि हे पण, तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतंय, नक्कीच सांगा मला तुम्हाला कसं वाटलं झाड, है की नाही. कारण की खरंच मी सांगते खूप. तर ते माझ्या सासूने आणले होते आणि माझी खूप इच्छा होती खूप दिवसापासून मनी प्लॅनचं झाड घरामध्ये असावं. आणि मग खरंच माझी ती इच्छा पूर्ण झाली. आणि माझी सासूने खरंच एक नाही तर दोन झाडं आणली माझ्यासाठी. आणि मी खरंच ते झाड जे आहे मनी प्लॅनचे ते खूपच, मी त्याच्याकडे रोज रोज बघत नाही. कारण की बघा काय असतं की रोज रोज त्या झाडाकडे लक्ष दिलं ना, आपल्याला काय वाटतं ते वाढतच नाही, पण ते वाढत असतं. तर तुम्हाला ते झाड कसं वाटलं तर मला नक्कीच व्हिडिओमध्ये तुम्ही सांगा. माझ्या घराची खूप सारी साफसफाई राहिलेली होती. आज मी बाहेर गेली होती बँकेमध्ये, थोडंसं काम होतं त्यामुळं मग काय काम काही आवरलं गेलं नाही. कपडे वगैरे सकाळी धुवून गेलं ते. मग कसं असतं माहिती का, कपडे झाले का काही टेन्शन राहत नाही. खरंच बायांचं एक वेगळं टेन्शन असतं, कपड्यांचं टेन्शन असतं. एकदा कपडे झाले का निवांत वाटतं. भांड्याचं काही नाही, भांडे केव्हाही करता येतात. किचन वाटा केव्हाही साफ करता येतो. मी हा किचन वाटा खरंच सांगते संध्याकाळची 5:30 वाजता आहे आणि मी हा आत्ता साफ करते. कारण की मला टाईमच नाही मिळाला. तिथून आल्याच्या नंतर, मी बँकेतून आल्याच्या नंतर खूप काही घरातलं पूर्ण आवर सावर, फरची वगैरे सगळं झाडून झुडून काढणं, मुलाला खाऊ घालणं, त्याला झोपी घालणं, आणि मग नंतर डबे वगैरे काही घासले. तर आणि मेन म्हटलं ना तर मी व्हिडिओ बनवण्याचा माझा उद्देश असा होता की एक मिनिट, व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा होता की मनी प्लॅनचं झाड मला बघून खूप खुशी होतीये. कारण की ते खूप सुंदर वाटले. तुम्हाला दाखवते मी, परत एकदा दाखवते. कारण की खरंच म्हणजे ते इतकी सुंदर पण दिसत आहे, मला असं वाटतं माझीच नजर लागल ते झाडांना. खूप छान. आणि ते पाण्यामध्ये उगले खरं म्हटलं तर. आणि त्यामुळं मला खूपच आनंद, माझा आनंद गगनात मावत नाहीये. एखादी मुलगी जशी सरकारी नोकरीला लागते तसं मला आनंद होते. कशाचा, तो माझे मनी प्लॅनचे रोप उगले आणि ते पण पाण्यामध्ये आणि बारीक बॉटलीमध्ये, त्यामुळं दुसरं काही नाही. तर चला साफसफाई, मला गॅस वगैरे घासलाय मी. खूप सारं किचन मिरच्या पडलेल्या आहेत. आत्ताच भांडे वगैरे घासून घेतले, भांडे वगैरे घासले, पण किचन वाटा राहिला होता साफ करायचा. म्हणलं चला किचन वाटा साफ करून घेऊ एकदा, संध्याकाळी मग टेन्शन नाही राहिलं. मग संध्याकाळी मग काय फक्त स्वयंपाक झाला ना लगेच पुसून काढायचं आणि उद्या सकाळी परत किचन वाटा धुवून काढेन स्वयंपाक वगैरे झाल्याच्या नंतर. कारण की सकाळी पोळ्या वगैरे केलं होतं तेव्हाचा खूप मळलेला होता तो. त्यामुळं चला तर मी तुम्हाला दाखवते एकदा माझे रोप कसे झाले. चला तुम्हाला दाखवते. तुम्ही जर माझं नेक्स्ट पहिला व्हिडिओ जर बघितला असेल त्यामध्ये मी स्वामींचे पावलं वगैरे पण दाखवलेले मी तुम्हाला, आणि रोप पण दाखवलेले आहे. पण परत एकदा रोप दाखवते. आता किती सुंदर दिसता इथे बघा. हे वाला रोप आहे ना, हे नंतर आणलेलं होतं. आणि हे वाला जे रोप आहे हे पहिलं आणलं होतं माझ्या सासूने. तर हे खूप सुंदर आहे आणि खूप सुंदर वाढू लागलंय, पाण्यामध्ये आहे अक्षरशः. आणि हे सुद्धा बघा, तुम्हाला दिसत असेल, हे सुद्धा रोप जे आहे ते पाण्यामध्येच आहे, पण त्याला पन्नी लावलेली आहे. हे माझं देवघर. तर तुम्हाला दिसलं असेल, याच्यात पण दिसते तुम्हाला, मागे बघा वर दिसतंय.
मी मुद्दाम अर्णवचे धाकामध्ये ते वर ठेवलंय, देवघर वर बनवलंय, कारण की अर्णव एवढा बदमाशी लय बदमाशी, काहीही कुटाने करतो. त्यामुळं त्याला नुसतं काही दिसला का तो लगेच धरतो आणि फेकतो, धरतो फेकतो, नाही ते खेळत बसतो. त्या आज धाकामध्ये मी ते देवघर वर बनवले. जेव्हा स्वतःचं घर होईल तेव्हा मी छान देवघर घेईल. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर बाय.